नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांचं PMC मराठी चॅनलमध्ये मी स्वागत करते. आपण सध्या जीवात्मा जगताचे कायदे ह्या पुस्तकाचं वाचन करीत आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण ह्या पुस्तकातील काही मुद्द्यांचा अभ्यास केला किंवा ती जाणून घेतली, ती समजून घेतली. तर ती नेमकी कोणती होती ते थोडक्यात आपण त्याचा एक आढावा घेऊयात. पहिलं म्हणजे चंदेरी बंद. हा जो चंदेरी बंध असतो तो आपल्या भौतिक शरीराचं आणि आत्मिक जो आपला आत्मा असतो त्याच्यातला हा बंध असतो. आणि जेव्हा आपण रात्री झोपतो तर झोपल्यानंतर हा चंदेरी बंध च्या द्वारे आपण जीवात्म्यांच्या जगतात जातो आणि तिथे आपल्या प्रियजनांची भेट घेत असतो आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकत असतो. हे आपण जाणलं. त्याच्यानंतर जिमीची गोष्ट पाहिली आणि जिमीच्या गोष्टी थ्रू आपण हे जाणून घेतलं की पृथ्वीवरचे लोक जसे बाहेरून दिसतात तसे ते आतून नसतात, हे पाहिलं. त्याच्यानंतर सर्वशक्तिमान ईश्वराला आपण कधीही फसवू शकत नाही. त्याच्याकडे न्याय हा आपल्याला द्यावाच लागतो. देवाचं आपल्या सर्वांवर लक्ष असतं. हे ह्या ह्या चारही मुद्द्यांचा अभ्यास आपण ह्या जिमीच्या गोष्टीद्वारे पाहिला. त्याच्यानंतर पृथ्वी ही एक शाळा आहे. पृथ्वी ही एक शिक्षण संस्था आहे आणि आपण सर्वजण इथे शिकायला आलेलो असतो. आपल्यातला आत्मिक जो आपल्या आत्म्याचा विकास करायचा असतो आपल्याला, तो आत्म्याचा विकास करण्यासाठी आपण ह्या शाळेची निवड केलेली असते आणि ह्या शाळेत थ्रू आपण आपला आत्मिक विकास करून घेत असतो, हेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर पूर्वजन्माचा हेतू म्हणजे आपण जीवात्मे जे असतात ते पूर्वजन्म का घेतात, त्याच्या मागची कारणं काय, त्याच्या मागचा नेमका हेतू काय आहे, हेही आपण मागच्या सत्रामध्ये जाणून घेतलं. त्याचबरोबर आपलं अर्धजागृत मन हे सुप्तावस्थेत जाऊ शकतं, कसं जात असतं आणि ह्या सुप्तावस्थेत गेलेल्या अर्धजागृत मनाला, त्या सत्सत विवेक बुद्धीला आपण कसं जागृत ठेवायचं हेही आपण पाहिलं. त्याचबरोबर आपल्यामध्ये सुधारण्याचं जे धैर्य असतं ते धैर्य आपल्यामध्ये असायला हवं आणि तेही आपण एका सतीशच्या गोष्टीवरनंही ते समजून घेतलेलं आहे. अशा सर्व मुद्द्यांचा आपण मागच्या मागच्या सत्रामध्ये अभ्यास केला किंवा ती समजून घेतलेली आहे. तर आजच्या ह्या सत्रामध्ये आपण एका सूरदासाची गोष्ट बघणार आहोत आणि त्याच्याद्वारे आपण अजूनही काही गोष्टी समजून ह्या घेणार आहोत. ही आणखी एक सत्यकथा आहे. त्यातील नावं बदललेली आहेत. एखादा आत्मा वरच्या स्तरावर पोहोचण्यासाठी काय करू शकतो हे तुम्हाला समजावं, हे या कथेचं तात्पर्य आहे. पण ह्या बाबतीत मात्र त्यामुळे त्याचा अधःपात झाला आणि जीवात्म्यांच्या जगातील प्रिय व्यक्तीने त्याला मदत करण्याची देवाकडे कशी करुणा भाकली ह्याची ही कथा आहे. तर ही कथा समजून घेऊयात आपण. सूरदासाची ही कथा आहे. सूरदास हा जो असतो तो जीवात्म्यांच्या जगतामध्ये राहत असतो आणि तो तिसऱ्या लोकामध्ये राहत असतो आणि त्याचं नलूवर खूप प्रेम असतं. नलू पण जीवात्म्यांच्या जगतामध्ये 5व्या लोकामध्ये राहत असते. पण हे वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत असतात, त्याच्यामुळे सूरदासाला हे नलूच्या म्हणजे 5व्या लोकामध्ये राहायचं असतं, तिच्याबरोबर राहायचं असतं, त्याची ही इच्छा असते. परंतु त्याचा आत्मिक स्तर हा खालावलेला असल्यामुळे त्याला तिसऱ्या स्तरावर राहावं लागत असतं. पण मग म्हणून तो उच्च आत्म्यांकडे विनंती करतो की मला 5व्या लोकामध्ये जायचं आहे आणि त्याच्यासाठी मी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेऊ इच्छितो. तिथे मला अतिशय दुष्ट आईच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, जेणेकरून मी आपल्या आत्म्याचा विकास तिथे करू शकेल आणि त्याद्वारे पुन्हा 5व्या लोकात म्हणजे माझा स्वतःचा विकास करून मी पुन्हा 5व्या लोकात येईल असं त्याला वाटत असतं आणि म्हणून तो तशी विनंती उच्च आत्म्यांकडे करतो. परंतु नलूला मात्र तो धोका वाटत असतो, कारण कदाचित पृथ्वीवर इतक्या दुष्ट आत्म्याच्या पोटी जर याने जन्म घेतला तर तो कदाचित भरकटण्याची पण शक्यता होती असं नलूला वाटत असतं. पण सूरदास मात्र नलूच्या प्रेमाखातर हा धोकाही पत्करायला तयार होतो आणि उच्च आत्म्यांच्या मदतीने तो पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो.
पृथ्वीवर तो आपली आई अतिशय दुष्ट अशी निवडतो आणि खरोखर ती स्त्री अतिशय दुष्ट प्रवृत्तीची असते. तिला पृथ्वीवर सगळेजण चेटकीण म्हणूनच ओळखत असतात. इतका तिचा स्वभाव विचित्र असतो. ती शिव्या शाप देणारी, सर्वांची मनं दुखावणारी अशी ती हलक्या कानांची अशी ती स्त्री असते आणि तिच्या पोटी हा सूरदास जन्म घेतो. सूरदास जेव्हा तिच्या पोटी जन्म घेतो, तेव्हा ती त्यालाही शिव्या देत असते. म्हणजे स्वतःच्या मुलालाही ती सोडत नाही. इतका तिचा स्वभाव दुष्ट प्रवृत्तीचा असतो. आणि तेव्हा त्या प्रियजनांना म्हणजे जीवात्म्यांच्या जगतातल्या प्रियजनांना सूरदासाच्या वाटत असतं, की ह्याने खरं पृथ्वीवर जन्म हा नाही घ्यायला पाहिजे अशा स्त्रीच्या पोटी. त्यांना ती भीती वाटत असते. पण सूरदास त्यांचं ऐकत नाही. याच्यामध्ये अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे, की जेव्हा मूल हे 1 वर्षाचं असतं, तोपर्यंत ते जीवात्म्यांच्या जगतातल्या आत्म्यांशी संपर्कामध्ये असतं. त्याला सर्व मागच्या जन्मांचं आठवत असतं. त्याला ह्या जन्मात आपण कुठल्या उद्देशाने पृथ्वीवर आलेलो आहे, हेही माहिती असतं. त्याला काय शिकायचं आहे पृथ्वीवर येऊन, हे पण तो सर्व जाणून असतो 1 वर्षापर्यंत. पण 1 वर्ष झाल्यानंतर मात्र त्याला सगळ्या गोष्टींचा विसर हा पडत असतो. हा मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणून सूरदास जेव्हा 1 वर्षापर्यंत होतो, तेव्हा त्याला सर्व आठवत असतं, की तो ह्या पृथ्वीवर का आलेला आहे. त्याला नलूबरोबर 5व्या लोकामध्ये राहायचं असतं. याच्यासाठी तो पृथ्वीवर आलेला आहे आणि त्याला काही गोष्टी म्हणजे त्याच्या आत्म्याचा विकास करायचा आहे. ते लर्निंग त्याला करायचं आहे कंप्लीट आणि 5व्या लोकात जायचं आहे. हे सर्व त्याला आठवत असतं. सर्व ज्ञान असतं. त्याची सत्सद विवेकबुद्धी ही जागृत असते. अर्धजागृत मन हे जागृत असतं. हे असताना हळूहळू तो आपल्या आईच्या म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होऊन जातं आणि हळूहळू तो जसजसा मोठा व्हायला लागतो तसतसा तो आपल्या आईशी जास्त कनेक्ट होतो आणि आपली आई जशी वागते दुष्ट प्रवृत्तीने तसाच तो वागायला लागतो आणि हळूहळू सगळं विसरून जातो आणि त्याचं अर्धजागृत जे मन असतं किंवा जी सत्सद विवेक बुद्धी असते ती हळूहळू सुप्त अवस्थेत चालली जाते आणि तू पूर्ण आपल्या आईसारखाच वाईट प्रवृत्तीला लागायला लागतो. त्याला सर्व गोष्टींचा विसर पडून जातो. तो विस्मृतीत निघून जातो पूर्णपणे आणि हाच त्याच्या आयुष्यातला मोठा धोका होऊन जातो त्याच्या विकासासाठी, आत्म्याच्या विकासासाठीचा. नलू हे जेव्हा पाहते तेव्हा तिला ह्या गोष्टीची जाणीवही असते आणि तिने त्याबद्दल सूरदासाला सांगितलेलं पण असतं. पण तरीही तो तिचं ऐकत नाही आणि तसाच तो धोका पत्करून तो पृथ्वीवर आलेला असतो. मग आता ह्या सूरदासाला आपण मदत केली पाहिजे असं नलूला वाटतं. कारण नलूसाठीच त्याने हा धोका पत्करलेला असतो. आणि म्हणून ती पृथ्वी लोकावरील तिचे काही जे प्रियजन असतात त्यांचे, त्याचबरोबर सूरदासाचे काही प्रियजन पृथ्वी तलावर असतात त्यांच्याशी ती कनेक्ट होत असते. म्हणजे त्या लोकांना त्याची जाणीवही नसते, परंतु त्यांच्या विचारांवरती प्रभाव पाडत असते, जेणेकरून सूरदासाला त्याच्या वाईट प्रवृत्तीपासून ती बाहेर काढू शकेल असा तिचा विश्वास असतो आणि त्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत असते. परंतु त्यातही तिला यश हे मिळत नसतं. पण ती आपले प्रयत्न सोडत नाही. त्याचबरोबर मुंबईमध्ये एक मोहनदास नावाचा माणूस राहत असतो आणि तो अतिशय चांगला माणूस असतो आणि यांच्याच संपर्कामधला असतो. त्याच्यामुळे तिला असं वाटतं की हा माणूस जर बेंगलोरला गेला मोहनदास सूरदासाकडे, कारण सूरदास हा बेंगलोरमध्ये राहत असतो, तर हा गेला तर हा त्याला नक्की बदलू शकेल आणि त्याच्यात परिवर्तन हे घडवून आणू शकतो हा मोहनदास. म्हणून ती मोहनदासावर सतत विचारांच्याद्वारे त्याच्यावर प्रभाव पाडत असते आणि नंतर तिला खरोखर त्याच्यात यशही मिळतं आणि मोहनदास हा काही वर्षांनी हा बेंगलोरला जातो सूरदासाकडे. सूरदासाकडे गेल्यानंतर तो सूरदासाला बदलण्याऐवजीच सूरदासच त्याला वाईट प्रवृत्तींकडे न्यायला लागतो आणि त्यालाच वाईट बनवून टाकतो. हे पाहून नलूला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे विनाकारण सूरदासाचं नुकसान होऊन गेलं. कारण मोहनदासचं नुकसान होऊन गेलं. कारण मोहनदास हा चांगला माणूस असून त्याला सूरदासाच्या संगत मिळते आणि त्या संगतीमुळे तोही वाईट मार्गाला हा निघून जातो. मग पुढे त्यांनी सांगितलंय, मग पुढचा मुद्दा मी वाचून दाखवते. नीलू निराश झाली आणि तिला फार अपराधी वाटू लागलं. कारण मोहनदास आणि सूरदास
यांना एकत्र आणायला ती जबाबदार होती. आणि आता मोहनदास जो एक चांगला आत्मा होता, तोही वाईट झाला होता. त्याचं खालच्या स्तरावर हे पतन झाल्यामुळे, पतन तिच्यामुळे झालं होतं. तिला फारच हताश वाटू लागलं, कारण त्या दोघांनाही वाचवण्याचा कोणताही मार्ग तिला दिसेना. सर्व शक्तिमान देवाला विनंती करण्याखेरीज काहीही पर्याय राहिला नव्हता. त्या दोघांना वाचवण्याची प्रार्थना तिने देवाला केली. हताश झालेल्या नीलूला काय करावं ते कळेना. ती 5व्या लोकात होती आणि हा काही फार उच्च लोक नव्हे, पण ती 6व्या लोकात जाणार होती आणि तिला आणखी खालच्या स्तरावर आपलं पतन व्हावं असं हवं नव्हतं. निराश होऊन ती तिच्या लोकाच्या प्रमुखाकडे गेली आणि ह्या अवघड समस्येतून कशी वाट काढावी याबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली. मग ती उच्च आत्म्याकडे गेली आणि त्यांना विनंती केली की माझ्यामुळे मोहनदास, सूरदास आणि मोहनदासाची ती सर्व कथा त्या उच्च आत्म्यांना सांगते आणि मोहनदास हा सूरदासाच्या संगतीमुळे कसा बिघडला गेला आणि हे सर्व माझ्यामुळे झालं. ही जेव्हा ती कबुली उच्च आत्म्याकडे देते तेव्हा उच्च आत्मे पण तिला म्हणतात की हो, तुझ्याकडनं खरोखरच मोठा अपराध झालेला आहे आणि त्याच्यासाठी तुला प्रायश्चित्त हे नक्कीच घ्यावं लागेल. तुला त्यासाठी दुसऱ्या लोकामध्ये जावं लागेल. खरं तर ती 5व्या लोकामध्ये असते आणि तिची 4थ्या लोकामध्येही जायची खरी तयारी नसते, कारण तिथलं वातावरण लगेच बदलत असतं आणि चांगल्या वातावरणात राहायची सवय झाल्यावर खालच्या स्तरामध्ये राहण्याची कोणालाच इच्छा नसते आणि तशी तिला पण नसते. परंतु ती सूरदासाच्या प्रेमाखातर हाही धोका पत्करायला तयार होते, कारण तिच्यामुळे त्या दोघंही वाईट मार्गाला लागलेले असतात, चुकीचे कर्म हे करायला लागलेले असतात आणि म्हणून ती दुसऱ्या लोकातही राहण्याचा धोकाही पत्करायला तयार होते. जेव्हा उच्च आत्म्याला कळतं की खरोखरच हिला मनापासून पश्चाताप झालेला आहे, तेव्हा ते तिला म्हणतात की ठीक आहे, तुला काहीही गरज नाही आहे दुसऱ्या लोकात जाण्याची, तू 4थ्या लोकामध्ये राहू शकते. तेव्हा तिला खरोखर बरं वाटतं आणि ती त्या उच्च आत्म्याचे सॉरी उच्च आत्म्याचे मनापासून धन्यवाद करते आणि ती म्हणते की आपण कृपया माझ्यासाठी पृथ्वीवर जा आणि या दोघांनाही बदलण्याचा प्रयत्न करा. तेव्हा ते तिला आश्वासन देतात तसं आणि त्याचबरोबर ते तिला सांगतात की तू देवाकडेही माझ्यासाठी प्रार्थना कर की जेणेकरून मी ह्या माझ्या कार्यामध्ये सफल होऊ शकेल. पुढे ही एक सत्यकथा आहे. फक्त नाव आणि शहरं बदललेली आहेत. ज्यांना वाचवायचं आहे त्या आत्म्यांना वाचवण्यासाठी लोकांचे प्रमुख आणि सर्वोच्च भला आत्मा कसे काम करतात हे जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांच्यासाठी हे काम खूपच कठीण असतं, पण त्यांच्याकडे मोठी शक्ती असल्याने ते असे चमत्कार घडवून आणतात. शिवाय सूरदासानं सुधारण्यासाठी आणि उच्च लोकांवर येण्यासाठी मोठा धोका पत्करलेला होता, कारण तो एक चांगला आत्मा होता. काही दुष्ट मित्रांमुळे आधीच्या जन्मामध्ये त्याचे अधःपतन झालेले होते, म्हणून त्यानं ही जोखीम स्वीकारलेली होती. पण दुर्दैवाने त्यामुळे त्याचे आणखी पतन झाले. म्हणजे तो करायला काय गेला आणि ते वेगळेच होऊन गेले पृथ्वीवर आल्यानंतर. आणि कारण तो सगळं विसरून गेलेला होता, तो कुठल्या कामासाठी पृथ्वीवर आलेला आहे ते, आणि म्हणून त्याच्याकडनं हे चुकीचा निर्णय म्हणजे चुकीचं त्याच्याकडनं वागलं जातं. मग त्याच्यानंतर उच्च भला जो आत्मा असतो तो नीलूच्या सांगण्यावरून पृथ्वी तलावर येतो आणि एका फकीराचा वेश धारण करतो. इकडे मोहनदास आणि सूरदास जे असतात ते काही लोकांना लुबाडून पैशांचं गठोडं घेऊन आपल्या घरी निघालेले असतात. त्यांना यश मिळालेलं असतं लूटमध्ये. म्हणजे एका मोठ्या ठिकाणी त्यांनी डाका घातलेला असतो आणि तिथनं भरपूर पैसा हा मिळवलेला असतो. त्याच्या यशाच्या धुंदीमध्ये आणि ते दारू पिऊन गाडी मोटार सूरदास चालवत असतो आणि रात्रीतनं ते आपल्या घरी निघालेले असतात. जोरात गाडीही चालवत असतात. त्याच वेळेस हे जे उच्च आत्मा ज्यांनी फकीराचा वेश धारण केलेला असतो ते त्यांच्या गाडीसमोर येतात आणि त्यांचा
गाडीवरचा बॅलन्स सूरदासाचा जातो आणि एका मोठ्या खांबाला गाडी जाऊन आदळते आणि त्यांचा ॲक्सिडेंट होतो. आणि त्याच्यामध्ये दोन्ही मोटारीचे दरवाजेही उघडले जातात आणि तिथून जो पैशांचं जे गाठोडं त्यांचं होतं आणलेलं चोरून, ते त्या झाडाझुडपांमध्ये पडलं जातं आणि ते एखाद्या गरजवंतालाच ते सापडलं जातं. आणि हे दोघंही बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथे पडून जातात. मग लोकं त्यांना सूरदासला आणि मोहनदासला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. जेव्हा ते डोळे उघडतात तेव्हा ते बघतात की आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहेत आणि त्यांना कळतं, सूरदासाला कळतं की त्याचे दोन्ही पाय त्या अपघातामध्ये गेलेले आहेत आणि मोहनदासाचा एक हात आणि एक पाय त्या अपघातामध्ये गेलेला आहे. हे कळल्यावर दोघंही एकमेकांना दोष द्यायला लागतात, एकमेकांवर चिडचिड करायला लागतात, एकमेकांशी भांडायला लागतात. जेव्हा हे डॉक्टरांना कळतं तेव्हा ते दोघांचंही वॉर्ड बदलून देतात. जेव्हा मोहनदास आपल्या वॉर्डमध्ये येतो तेव्हा तो विचार करायला लागतो, अरे आपल्याकडून खूप मोठा म्हणजे खूप मोठे अपराध झालेले आहेत. आपण आधी चांगलं व्यक्तिमत्व होतो, पण आपण असं किती चुका करत गेलो आयुष्यामध्ये ह्या सूरदासाच्या नादी लागून आणि लोकांना किती लुटलं, लोकांना फसवलं, त्यांची मनं दुखावली आणि त्यामुळेच आपल्याला ही शिक्षा मिळालेली आहे, हे त्याला कळून चुकतं. आणि त्याचं जे सुप्त अवस्थेत गेलेलं जे अर्धजागृत मन असतं, ते हळूहळू कुठेतरी जागृत व्हायला लागतं. तिथं एक नर्स असते पूनम नावाची, ती त्या मोहनदासाची काळजी घेत असते. त्याला वेळेवर औषधं देणं आणि त्याची काळजी घेणं ती करत असते. त्याच्यामध्ये ते दोघंही त्या दोघांचंही नंतर हळूहळू मैत्रीत रूपांतर होतं. मग सूरदास आपल्या सर्व जे दुष्ट प्रवृत्तीने जे काम केलेलं असतं, त्या सर्व गोष्टींचं हिच्या पूनमसमोर सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्याला किती पश्चाताप झालेला आहे त्या गोष्टीचा हेही तिच्यासमोर कबुली देतो आणि गीतेसमोर आता हात ठेवून तो शपथ घेतो की आता मी कधीही अशा वाईट मार्गाला लागणार नाही. मी आता एक चांगला माणूस म्हणून जगणार आहे. हे पूनमसमोर त्याची कबुली देतो. हे जेव्हा पूनमला समजतं तेव्हा पूनम त्याच्या प्रेमामध्ये पडते आणि तिला कळून चुकतं की याला खरोखर पश्चाताप झालेला आहे आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात. मग हळूहळू तो बरा व्हायला लागतो मोहनदास आणि त्याला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळतो. जेव्हा तो घरी निघतो आता जायला, तेव्हा पूनम त्याला म्हणते की तू आता कुठे जाणार, कारण तुझा सांभाळ करायला कोणी नाही आणि तुझी अशी अवस्था आहे, तर आपण दोघंही आता लग्न करून घेऊयात. पण मोहनदासाला ह्या गोष्टी म्हणजे त्याचं ओझं तिच्यावर लादायचं नसतं पूनमवर, कारण त्याची अवस्था फार वाईट झालेली असते. त्याचा एक हात आणि एक पाय गेलेला असतो अपघातामध्ये. तर अशा कंडिशनमध्ये तो पूनमला कसं काय आधार देऊ शकतो? पण पूनम त्याचं ऐकत नाही. ती म्हणते की मला पण नोकरी आहे आणि आपलं सर्व काही व्यवस्थित होईल. तू काही काळजी करू नको. आणि मग ते दोघंही देवळामध्ये जाऊन लग्न करतात. नंतर त्यांना 3 मुलं होतात आणि मोहनदास मग कृत्रिम पाय आणि हात बसवून घेतो आणि पुन्हा नोकरी धंद्याला लागतो आणि पुन्हा सुखाने जगायला लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन हे होतं आणि त्याचा संसार हा सुखाकडे चालला जातो. तो आपला आत्मिक विकासही करायला सुरुवात करून देतो. पण इकडे मात्र सूरदास जो असतो, सूरदास हा अजूनही भरकटलेल्या अवस्थेमध्येच असतो. त्याला अजूनही त्या गोष्टीची जाणीव होत नसते की आपण चुकलो आहोत. उलट तो अजून वाईट बनतो. पण त्याचे दोन्ही पाय गेल्यामुळे तो लोकांशी फक्त गोड बोलत असतो, पण आतून तो मुळीच बदललेला नसतो. तो वाईट प्रवृत्तीचाच असतो आणि उलट अजून तो लोकांचा द्वेष करायला लागत असतो, देवाचा द्वेष करायला लागत असतो. पण लोकांची मदत पाहिजे म्हणून तो नर्स आणि डॉक्टरांशी व्यवस्थित बोलत असतो. मग नंतर दवाखान्यातून त्याला आणि मोहनदासाबद्दलही त्याला कळतो की हा निघून गेला आणि चांगल्या मार्गाला लागला आहे, तर त्याचाही त्याला द्वेष वाटत असतो. मग पुढे त्याला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळतो आणि तो घरी जातो. घरी म्हणजे त्याच्या आईशी कॉन्टॅक्ट करतो तो. आईला बोलवतो आणि सांगतो की आपण आपलं मागचं जे काम होतं ते आपण पुन्हा चालू करू, लोकांना लुटण्याचं काम पुन्हा चालू करूयात म्हणून. त्याची आई तर ही वाईटच असते, दुष्टच असते आणि ती पण त्याला साथ द्यायला तयार होते. मग दोघंही एका विदुराला, श्रीमंत जो विदूर असतो एक माणूस, त्याला फसवतात, त्याचा पैसा हडप करतात आणि
तो घरी घेऊन येतात. आणि मग सूरदासाला खरं तर आपल्या आईचा द्वेषच वाटत असतो, पण तो फक्त वरून तिच्याशी गोड बोलत असतो. त्याला पण तिचा काटा काढायचा असतो सूरदासाला, आणि म्हणून तो एक प्लॅन बनवतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं तो ठरवतो की म्हणजे अशी रचना करतो तो, की ते पुरावे जे आहेत ते आईच्या विरोधात जातील, आणि तो सगळा पैसा घेऊन रात्री आई झोपलेली असताना घरातून पळ काढतो आणि आपल्या व्हीलचेअरवरनं तो निघतो घरातनं. पैसा सगळा घेऊन निघतो. पुढे रस्त्यावर आल्यावर त्याला जायचं असतं दुसरीकडे. म्हणून तो रस्त्यावर मोटारीची एखाद्या गाडीची वाट बघत असतो. तेवढ्याच एक गाडी तिथे येते आणि तो त्या गाडीला अडवतो आणि सांगतो, की माझा माझ्या आईचा अपघात झालेला आहे आणि तिला औषधं आणि काही पैसे घेऊन मी हॉस्पिटलमध्ये निघालो आहे, पण माझी अशी अवस्था आहे, तर मला प्लीज तुम्ही म्हणजे तिथे त्या हॉस्पिटलमध्ये सोडवा, अशी विनंती त्या गाडीमधला जो फिलिप्स नावाचा एक तरुण बसलेला असतो 20 वर्षाचा, त्याला करतो. आणि फिलिप्स अतिशय चांगला मुलगा असतो. तो आपल्या घरी जायला निघालेला असतो, परंतु ह्याची दयनीय अवस्था बघून त्याला त्याची कीव येते आणि त्याला वाटतं की नाही, आपण ह्या व्यक्तीला मदत केली पाहिजे, आणि म्हणून तो त्याला सूरदासाला आपल्या गाडीमध्ये बसवतो. गाडीमध्ये बसल्यानंतर सूरदास त्याच्यावर बंदुकीचा वेध धरतो मागून आणि त्याला धमकी देतो, की मी सांगेल त्या पद्धतीने तू करायचं आहे आणि जिथं मी गाडी न्यायला लावेल तिथं तू न्यायची आहे. तसं हा फिलिप्स अतिशय भोळा भाबडा खेड्यातला मुलगा असतो, अडाणी असतो, अज्ञानी असतो आणि तो ड्रायव्हिंगचं काम करत असतो शहरामध्ये. तर त्याच्यामुळे तो घाबरून जातो सूरदासाचं हे रूप बघून, आणि सूरदास त्याला हेही सांगतो, की मला काही जादू येतात, आणि त्या जादूही तो करून दाखवतो फिलिप्सला, आणि सांगतो, की "तू जर माझं ऐकलं नाहीस, तर मी तुला कुत्रा किंवा मांजर काहीही बनवू शकतो." तर ह्याला खरोखर वाटतं, की खरोखर याने एवढे जादू करून दाखवलेत आपल्याला, तर हा खरोखर आपल्याला तसं करू शकतो. म्हणून तो त्याचा गुलाम म्हणून राहायला तयार होतो आणि तो त्याचा गुलाम बनून जातो. मग हा सूरदास त्याला म्हणजे भारतातनं ते बाहेर निघून जातात, हे पूर्ण भारत सोडून ते. आणि त्याला आता पैसाही मिळालेला असतो सूरदासाकडे, आणि त्याला एक गुलामही मिळालेला असतो, जो त्याच्या हाताखाली राहू शकेल. पुढे ही गोष्ट पुढे चालूच आहे. एका दुर्बल आत्म्याचा धीर गोळा केला, म्हणजे ह्या गोष्टीतनं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवात्म्यांच्या जगात नीलू आणि तिचे मित्र अस्वस्थ होते, कारण सूरदास दुष्टाव्याच्या मार्गात खोलवर अडकत चालला होता. पण उच्चबला आत्म्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता, म्हणून त्यांना हे नक्की माहीत होतं, की काही ना काही प्रकारे सूरदासाचं ह्या दुष्टांपासून रक्षण होणार आहे. नीलू आणि तिचे मित्र अस्वस्थ झाल्याचं उच्चभल्या आत्म्याला समजलं, आणि म्हणून त्यांना धीर देण्यासाठी त्यानं नीलूला बोलावलं आणि समजावलं, "नीलू, मला माहिती आहे की तुझा माझ्यावर पूर्ण भरवसा आहे आणि मी माझा शब्द पाळीन, हेही तुला माहिती आहे. पण सूरदास दुष्टपणात आणखीन खोल चाललाय, हे पाहून तू अस्वस्थ झाली असशील. बाळ, मला तुझी काळजी बरोबर समजते. म्हणून तर मी तुला हे समजावून सांगायला बोलवलंय. ज्या श्रीमंत माणसाला लुटलं तो पापी माणूस होता आणि त्याला धडा शिकवणं आवश्यकच होतं. आता तो भिकारी झाल्यामुळे त्याला समज आली आहे. सूरदासाची आई खूपच दुष्ट होती व तिला थांबवणं आवश्यक होतं. त्यामुळे ती आता तुरुंगात आहे. तो मुलगा फिलिप्स डरपोक व भेत्रट आहे आणि गुलामासारखं वागण्याऐवजी समस्यांना धैर्यानं तोंड कसं द्यावं हे त्यानं शिकायलाच हवं. तो एक चांगला आत्मा आहे, पण त्याला भानावर आणायला हवं. म्हणजे तुझ्या आता लक्षात येईल की कुणावरही अन्याय होत नसतो. सगळ्यांना न्याय देण्याचे ईश्वराचे हे गूढ मार्ग आहेत. हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, की ह्या पृथ्वी तलावर कोणावरही अन्याय होत नाही. सगळेजण इथे काही ना काहीतरी शिकण्यासाठी आलेले आहेत, आणि म्हणून त्यांच्यासमोर ह्या समस्या येत असतात, त्या त्यांच्या आत्म्याचा विकास करून देण्यासाठीच येत असतात. त्याच्यामुळे इथे कोणावरही अन्याय हा होत नाही. मग इथे आता फिलिप्स हा इथे गुलाम झालेला असतो.
सूरदास त्याला कुठल्याही प्रकारची मदत करत नसतो. उलट त्याला सगळ्या गोष्टी करायला लावत असतो. आणि फिलिप्सला पण ह्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, त्या सूरदासाच्या हाताखाली काम करून. आणि त्याला ह्यामधनं सुटायचं असतं. आणि एक दिवस तो असाच घराच्या बाहेर जाऊन खडकावर बसलेला असतो आणि तो देवाला म्हणत असतो, की "देवा, तू कुठे आहेस? मी इतका चांगला मुलगा असून माझ्यावर हा प्रसंग का आलेला आहे? मी ह्या माणसाच्या जाळ्यात असा का अडकून गेलेलो आहे? मला तू मदत करायला ये. मला ह्यातून सुटायचं आहे. मला मला हे वाईट कर्म करायचं नाही आहे." हा पश्चाताप तो त्या ठिकाणी परमेश्वराकडे विनंती करून करत असतो. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी जो उच्च आत्मा असतो, तो फकीराचा वेश धारण करून फिलिप्सकडे येतो. फिलिप्सला तो मला काहीतरी खायला दे म्हणून विनंती करतो. आणि तेव्हा फिलिप्स आपल्या खिशामध्ये हात घालतो, तर त्याच्याकडे त्याला द्यायला काहीही नसतं. कारण सूरदास त्याला कधी काही पैशांची मदत करत नसतो किंवा पैसे देत नसतो. तो फक्त त्याला वस्त्र आणि अन्न देत असतो, एवढंच देत असतो. आणि त्याच्यामुळे मग फिलिप्स त्याला सांगतो, की "माझ्याकडे काहीही तुम्हाला देण्यासाठी नाही आहे, तर मला माफ करा." आणि तो आपली सगळी कथा त्या फकीर बाबांना सांगतो आणि सांगतो, की "मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा." तेव्हा फिलिप्स मग ते फकीर बाबा असतात त्याला सांगतात, की "तू त्याला सोडून का नाही देत?" म्हणून. पण फिलिप्स म्हणतो, की "तो मला कुत्रं किंवा मांजर बनवेल, कारण त्याच्याकडे काही जादू टोणा करण्याची ताकद आहे आणि तो करून मला तसं करेल आणि त्याने मला काही जादूचे प्रयोगही करून दाखवलेत म्हणून." तेव्हा फकीर बाबा हसतात आणि सांगतात, की "अरे, हे तर जादूचे प्रयोग मलाही येतात करतात." आणि ते ते त्याला करून दाखवतात आणि म्हणतात, की "हे सगळं खोटं आहे. तुला तो तसं काहीही बनवू शकत नाही. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव आणि खात्री बाळग, की तुला कुत्रं किंवा मांजर हे बनवू देणार नाही." अ, मग हा विश्वास जेव्हा फकीर बाबाकडनं फिलिप्सला मिळतो, तेव्हा तो ठरवतो, की आता इथून निघून जायचं. पण फकीर बाबा त्याला म्हणतात, की "नाही, एक काम त्याच्या अगोदर तुला करायचं आहे. मला तुला मदत करावी लागेल. कारण मी तुला आता मदत केली, तशी तूही मला मदत करायची. हे देवाचं कार्य आहे आणि देवाला आपण मदत करायची आहे." की याच्यामध्ये सूरदासालाही त्याचा धडा हा समजला पाहिजे. त्यालाही त्याचा आत्म्याचा विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला ह्या गोष्टींची जाणीव होणं पण गरजेचं आहे. यासाठी तू मला मदत कर. आणि ते फकीर बाबा त्याला एक प्लॅन सांगतात, की आपण ह्या पद्धतीने करू आणि तुझी सुटकाही त्याच्यातनं होईल आणि सूरदासालाही एका चांगल्या वळणावर आपल्याला नेण्यासाठी मदतही होईल. आणि त्याच्या अगोदर ते त्याला फिलिप्सला एक गोष्ट सांगतात, की त्याच्यासाठी तुला जे पैसे तू सूरदासाकडनं घेणार आहे, ते फक्त ₹300 तुला तिथून काढायचे आहेत. कारण त्याने तुला कधीही पैशांची मदत केली नाही. तू त्याच्यासाठी भरपूर काम केलंय. एक पगार म्हणून फक्त ₹300 तिथून घ्यायचे आहेत. कारण त्याने कमवलेली संपत्ती जी ती आहे, ती वाईट मार्गाने कमवलेली आहे आणि वाईट मार्गाचा पैसा हा कधीही कुणाचा घ्यायचा नसतो. त्याच्याने आपलं हे नुकसानच होत असतं. आणि म्हणून तू फक्त त्याच्यातनं ₹300 घ्यायचे. पुढे ह्या गोष्टीमध्ये सांगितले त्या म्हणजे गर्वाचं घर कसं खाली होतं ते. आणि मग सूरदास ठरल्याप्रमाणे जो प्लॅन केलेला असतो त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी फिलिप्स सूरदासकडे जातो आणि सूरदासला सांगतो, की एक जंगलामध्ये गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक खजिना लपवून ठेवलेला आहे. तर आपल्याला तो खजिना मिळवायचा आहे. तर सूरदास तर हव्यासी असतोच. त्याला वाटतं, "अरे बापरे! खजिना आहे तर आपण तिथं गेलंच पाहिजे आणि तो कमवलाच पाहिजे" म्हणून. म्हणून तोही फिलिप्सबरोबर यायला तयार होतो आणि दोघंही गाडीतनं त्या जंगलाकडे निघतात. जंगलात रस्त्यावर गाडी लावतात आणि आतमध्ये गुहा असते, पायवाट तिथं असते. म्हणून फिलिप्स सूरदासला आपल्या पाठीवर घेतो आणि गुहेकडे निघतो. गुहेकडे आल्यानंतर तिथे एका दगडावर सूरदासला तो बसवतो आणि सांगतो, की "मी आतमध्ये गुहेमध्ये जातो आणि खजिना गोळा करून आणतो, शोधतो तो. तोपर्यंत तुम्ही इथे बसा." असं तो सांगून गुहेमध्ये फिलिप्स चालला जातो. त्याच्यानंतर तो गुहेतनं त्याला सांगितलं गेलेलं असतं, की गुहेच्या मागून एक वाट आहे बाहेर निघण्याची जंगलामध्ये. त्या पद्धतीने फिलिप्स त्या वाटेने बाहेर निघतो गुहेच्या आणि मोटारीजवळ येतो.
छोट्या वाटेने. आणि मोटारीतनं तो घरी जातो सूरदासाच्या. तिथून कपाटातनं तो फक्त 300च रुपये काढतो, जसं फकीर बाबांनी सांगितलेलं असतं. आणि मोटार घेऊन तो शहराकडे निघून जातो. तिथे गेल्यावर तो व्यवस्थित धंदा वगैरे करायला लागतो आणि एक चांगलं आयुष्य जगायला लागतो आणि त्याची सूरदासाकडनं सुटका होऊन जाते. आता सूरदास तर फिलिप्स तर निघून जातो. हा इकडे बाहेर गुहेच्या बाहेर त्याची वाट पाहत असतो सूरदास. अजून हा कसा आला नाही. मग त्याची चिडचिड चालू होतो, तर त्याला आवाज द्यायला लागतो, पण तरी आतून आवाज येत नाही. म्हणून मग हाच आतमध्ये गुहेमध्ये सरकटत फरफटत चालला जातो. तर आतमध्ये आल्यावर त्याला कळतं की फिलिप्स इथे नाहीच आहे म्हणून. मग त्याला सर्व प्रकार लक्षात येतो की फिलिप्सने आपल्याला फसवलंय आणि तो इथून निघून गेलाय. आता आपण इथे आणि अंधार पडायला लागतो. आता इथून आपण बाहेर कसं जायचं हेही त्याला कळेनासं होतं आणि थोडीशी घाबरगुंडी त्याची उडून जाते सूरदासाची. त्याला थोडी भीती वाटायला लागते, कारण ते जंगल असतं, हिंस्र प्राणी जंगलामध्ये असतात. आणि जर आपण गुहेच्या बाहेर आता गेलो ह्या रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर, तर आपल्याला हिंस्र प्राणी हे खाऊन टाकतील. आणि म्हणून तो गुहेमध्येच राहण्याचा निर्णय घेतो आणि तो गुहेमध्ये राहतो. तेवढ्यात त्याला कळतं की गुहेमध्ये खूप सारे साप आहेत जे त्याच्या अंगावर चालले जात आहेत. आणि मग तो तर अधिकच घाबरतो आणि त्याला भीती वाटायला लागते. आणि तो तेव्हा विचार करायला लागतो की अरे, हे किती भयानक आहे. मीही लोकांवर असे किती अन्याय केलेले आहेत आणि त्यावेळेस मला लोकांची बिलकुल दया आली नाही. लोकांनी माझ्याकडे कितीतरी वेळा मदत मागितली, पण मी त्यांच्यावर दया केली नाही, उलट त्यांना त्रासच दिला. आणि आज माझी हीच अवस्था झाली आहे ना. धड मला बाहेर जाता येते आणि धड मला गुहेमध्ये राहता येते. तर आता मी काय करू, ह्या प्रश्नचिन्हामध्ये तो असतो. आता मला ह्याच्यातून मार्ग कसा मिळेल. आणि तो देवाकडे धावा करायला लागतो. तो पहिल्यांदा कुठेतरी देवाला आवाज द्यायला लागतो, किंवा कुठेतरी त्याचं आतलं मन हे जागृत व्हायला लागतं की अरे, आपण लोकांवर खूप अन्याय केलेला आहे, हे चुकीचं होतं, असं कुठेतरी त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. आणि तो ठरवतो की, आणि तो देवाला सांगतो की आयुष्यात प्रथमच म्हणजे इथे त्यांनी सांगितले की तो आयुष्यात प्रथमच त्यानं देवाचा विचार केला. म्हणून प्रथमच त्यानं देवाची प्रार्थना केली आणि म्हणाला, माझ्या प्रिय देवा, मला वाचव. मी तुला वचन देतो की मी चांगलं आणि भलेपणानं तुला भिवून आयुष्य जगेन. मी तुला हेही वचन देतो की ज्यांना ज्यांना मी लुटलं, त्यातील शक्य तितक्या सर्वांना मी शोधून त्यांचं माझ्याकडे जे काही उरलं असेल ते परत देईन. त्यांना मदत करीन. त्यांना सुखी करण्याचा शक्यतो सर्व प्रयत्न मी करीन. मला माहीत आहे की इतकं भयानक आयुष्य जगल्यानंतर आता मी फारच जास्त मागतो आहे. पण प्रभो, मला ही एक संधी दे. फक्त एक संधी, जेणेकरून मी नरकात जाणार नाही, किंवा पृथ्वीवर सापांच्या आणि जंगली जनावरांच्या समवेत मला नरक यातना भोगाव्या लागणार नाही. देवा, माझी ही तुला पहिली प्रार्थना आहे. ही माझी पहिली जाणीव आहे आणि हा दुष्टाकडून चांगल्याकडे अंतिम बदल आहे. कृपा करून मला मदत कर, मला वाचव आणि मला तुझ्या योग्य मार्गावर ने. देवा, मला तुझा विवेक देण्याची कृपा कर आणि मला चांगलं आयुष्य जगायला भाग पाड. देवा रे, ह्यावेळी मला वाचव आणि मी पुन्हा कधीही चुकीचं वागणार नाही. ही कबुली तो देवाकडे प्रथमच करतो. त्याचं अर्धजागृत मन हे जागृत व्हायला लागतं आणि कुठेतरी पश्चातापाची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागते. का निर्माण व्हायला लागते? कारण आता तो खऱ्या अर्थाने संकटात पडलेला असतो. त्याच्यापुढे मोठं संकट असतं. त्याचा मृत्यू त्याला दिसायला लागलेला असतो आणि म्हणून ह्या शेवटच्या क्षणी त्याचं हे अर्धजागृत मन त्याला जागं करतं आणि तो तसा विचार करायला लागतो आणि देवाची प्रार्थना करायला लागतो. मग तो ठरवतो की बाहेर तर गुहेच्या बाहेर जायचंच नाही आहे, कारण हिंस्र प्राणी त्याला लगेच मारून टाकतील आणि त्याच्या शरीराच्या चिंधड्या करून टाकतील. त्याच्यापेक्षा गुहेतच ह्या सापांमध्ये राहायचं असं तो ठरवतो आणि पूर्ण रात्र तो सापांच्या याच्यामध्ये राहतो. आणि नंतर प्रकाशाची चाहूल लागते आणि उजेड पडतो. उजेड पडल्यानंतर तो गुहेच्या बाहेर येतो. आणि त्याला मनोमन देवाला तो धन्यवाद देतो की देवा,
मला अशाही कंडिशनमध्ये तू वाचवलं, त्याच्यासाठी मी आपला आभारी आहे. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्यापुढे असतो. कारण ह्या भयानक जंगलामधनं कसं बाहेर पडावं? तिथं कोणीही मनुष्य नसतो आणि आपल्याला कोणी मदत करणार नाही हे त्याला कळून चुकलेलं असतं. मग आता काय करावं म्हणून तो पुन्हा देवाचा धावा करायला लागतो. आणि तेवढ्यात तिथं एक फकीर बाबा पुन्हा म्हणजेच तेच उच्च आत्मा तिथं पुन्हा फकीराचा वेश धारण करून त्याच्याकडे येतात. त्याच्याकडे आल्यानंतर तो त्यांना मदत मागतो आणि त्याची सर्व हकीकत त्या फकीर बाबांना सांगतो आणि सांगतो की मी आता एक म्हणजे माझ्या आयुष्यात काय काय झालं आणि मी कसा दुष्ट बनत गेलो आणि लोकांना कसं फसवलं हे सगळ्याची कबुली तो फकीर बाबांना देतो आणि मला आता याच्यातून बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही मला याच्यासाठी मदत करा. आणि तो फकीर बाबांना सांगतो, नाही फकीर बाबा, आता पुन्हा मी कधीही चुकीचं वागणार नाही. मी माझा धडा अगदी अवघड मार्गाने शिकलेलो आहे आणि मला खात्री आहे की सकारात्मक आणि चांगलं आयुष्य जगण्याची एक संधी देण्यासाठी देवानं काल रात्री मला वाचवले. आता देवानं ही संधी दिलेली आहे आणि त्या बदल्यात त्याला माझा अभिमान वाटेल असंच आयुष्य मी जगायला हवं. या शब्दांनी उच्चभला आत्मा प्रभावित झाला आणि त्याने सूरदासाच्या तेजोवलयामध्ये आणि स्पंदामध्ये झालेला बदलही पाहिला. तो म्हणाला, बरं सूरदास, मी तुला मदत करीन. सर्वप्रथम अन्न आणि पाणी देऊन त्याने सूरदासाला मदत देऊ केली. त्यानंतर त्याने सूरदासाला त्याच्या घरी सोडले, त्याचा निरोप घेतला आणि काम आटोपल्याच्या समाधानाने तो जीवात्म्यांच्या जगात परतला. सूरदास अजूनही पृथ्वीवरच आहे आणि कृत्रिम पायांच्या आधारे एक चांगले, समाधानी आणि निस्वार्थ जीवन जगत आहे. पोलिसांना ते दुवे इतर कोणीतरी मुद्दामहून पेरले नाही ते सिद्ध करता न आल्याने सूरदासच्या आईला सोडण्यात आले. त्यांनी तिला संशयाचा फायदा दिला व तिला सोडण्यात आले. सूरदासने हे ऐकले आणि तिला स्वतःबरोबर राहण्यास बोलावले. कालांतराने त्याने स्वतःच्या आईमध्ये देखील सुधारणा घडवून आणली. आता मायलेक सदाचारी, सुशील आणि निस्वार्थी जीवन जगत आहेत. पण नीलू आणि उच्च भल्या आत्म्याने आपल्याला मदत केल्याची सूरदासाला काही कल्पना नाही. जेव्हा तो जीवात्म्यांच्या जगात परतेल तेव्हा त्याला सगळं समजेल. नीलूला अत्यानंद झाला. सुनतीने उच्च भल्या आत्म्याचे मनापासून आभार मानले आहेत. या प्रकारे कित्येक जीवात्म्यांनी पृथ्वीवरील लोकांना मदत केली आहे. तुम्ही त्याला चमत्कार म्हणता आणि हा चमत्कारच आहे. म्हणजे हे जीवात्मे पृथ्वीवर येतात, आपल्याला मदत करतात, आपल्या आत्मिक उन्नतीसाठी म्हणजे आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात. पण याची आपल्याला थोडीशी देखील कल्पना नसते की आपल्याला ही मदत कुणामार्फत होते आणि त्याला नेहमी चमत्कार झाला माझ्या आयुष्यात असं म्हणत असतो. पुढचा मुद्दा त्यांनी अशा प्रकारे आपल्याला सूरदासाच्या गोष्टीद्वारे त्यांनी बऱ्याच गोष्टींचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे, तुमचे अर्धजागृत मन हे तुमचं खरं स्वरूप आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं खरं स्वरूप हे भौतिक शरीर नाही आहे, तर आपलं खरं स्वरूप हे आपलं अर्धजागृत मन, ज्यालाच आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ज्यालाच आपण आत्मा म्हणतो, ते आहे. ते आपलं खरं रूप आहे आणि याची ओळख आणि याची दखलही आपल्याला नसते. मित्रांनो, आपण भौतिक शरीरालाच आपण आपलं स्वतःचं स्वरूप मानत असतो, पण ते आपलं खरं स्वरूप नाही आहे. तर आपला आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. आपलं अर्धजागृत मन हे आपलं खरं स्वरूप आहे आणि त्याची सतत आपल्याला आठवण ठेवली गेली पाहिजे. बघा, या भौतिक शरीरावर आपल्या जागृत मनाचं नियंत्रण असतं. जागृत मन आपल्याला कंट्रोलमध्ये नेहमी ठेवत असतं आणि आपणही आपल्या जागृत मनाचंच ऐकत असतो, या भौतिक मनाचंच ऐकत असतो. कारण अर्धजागृत जे मन असतं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. जसं की आपण पृथ्वीवर का जन्म घेतलेला आहे, आपले पूर्वीचे आयुष्य कसे होते, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान
किंवा त्याचा सगळा डाटा जो असतो तो सगळा अर्धजागृत मनामध्ये असतो. पण देवाने आपल्याला त्याचं विस्मृती दिलेली असते. जर ती विस्मृती आपल्याला त्याची दिली नसती तर आपण हे अगदी यंत्रासारखं आयुष्य जगलो असतो. आपल्याला ते यंत्रवत वाटलं असतं, कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. मग आपण आपल्यामध्ये बदलही घडवून आणला नसता, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात. त्याच्यामुळे आपण आपल्या आत्म्याचाही विकास करू शकलो नसतो. म्हणून आपली ही स्मृती त्या ठिकाणी देवाने काढून घेतली अर्धजागृत मनाची. आणि जेव्हा हे अर्धजागृत मन जेव्हा जागं असतं तेव्हा आपण योग्य आयुष्यामध्ये निर्णय घेत असतो आणि आपल्या आत्म्याचाही विकास करून घेत असतो. परंतु हे कुठेतरी सुप्तावस्थेत चाललं गेलेलं असतं आणि हे सुप्तावस्थेत असल्यामुळेच आपण आपल्या आयुष्यात भरकटण्याची जास्त शक्यता असते. म्हणून त्याला सुप्तावस्थेत ठेवायचं नाही आहे, तर त्याला नेहमी जागृत ठेवायचं आहे. आणि ते जागृत आपण ध्यानाने ठेवू शकतो. हे आपण मागेच पाहिलं की ध्यान केलं की आपले मनातले आपले जे भौतिक मन असतं त्याच्यावर एक प्रकारचं नियंत्रण येतं आणि ते सायलेंट व्हायला लागतं आणि आपण आपल्या अर्धजागृत मनाचा म्हणजे आपल्या आत्म्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला लागतं. कारण हे जे भौतिक मन जागृत मन हे सायलेंट झालेलं असतं. त्याच्यातील विचार पूर्णपणे निघून गेलेले असतात. ते निर्विचार झालेलं असतं आणि त्यामुळे तो आपला अर्धजागृत मनाचा आवाज हे ऐकू शकत असतो. त्यांनी पुढे म्हटलंय की तुमच्या अर्धजागृत मनाला सारे काही ठाऊक असते आणि ते कधीच चुका करीत नाही. ते प्रत्येक गोष्टीची नोंद घेते. उच्च लोकावरील आत्म्यांचे अर्धजागृत मन हे पृथ्वीवरील इतर सामान्य आत्म्यांपेक्षा थोडे जास्त शक्तिशाली असते. आम्ही थोडे असे म्हणतो कारण जीवात्म्यांच्या जगतात सुद्धा आमचे अर्धजागृत मन पूर्णपणे क्रियाशील नसते. जरी ते पृथ्वीवरील लोकांपेक्षा फार जास्त खुले झालेले असले तरी जीवात्म्यांच्या जगात 7व्या लोकांनंतरच आपले अर्धजागृत मन अधिक उच्च क्षमतेने क्रियाशील होते. म्हणजे 7वं जे लोक आहे त्या 7व्या लोकाच्याही पलीकडे अजून जग असतं. म्हणजे लोक आहेत पुढचे जे की विस्पी आणि ऋतूला माहिती नाही. ते कारण 6व्या किंवा 7व्या लोकांपर्यंतच ते पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना हा जो 7व्या लोकांपर्यंतचा जो प्रवास आहे किंवा हे सगळं ज्ञान इथलं आहे ते आपल्याला सांगू शकतात. पण त्याच्याही पुढे लोक आहेत, अजून वेगळं जग आहे जीवात्म्यांच्या जगतामध्ये आणि तिथे मात्र हे अर्धजागृत मन हे जास्त क्रियाशील असतं असं त्यांनी. कारण तिथं अधिकाधिक उच्च आत्मे अजून तिथे राहत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं ते मन जागृत असतं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे पृथ्वीवरील काही योगी व सिद्ध पुरुषांमध्ये दीर्घकाळ ध्यान धारणा करण्याची शक्ती असते. त्यांचे अर्धजागृत मन अधिकाधिक खुले होत जाते आणि ते त्यांचे भौतिक मन त्यांच्या अर्धजागृत मनाद्वारे नियंत्रित करू शकतात. ज्याप्रमाणे तुमच्यापैकी बरेच जण जागृत मनाचे गुलाम असतात त्याप्रमाणे ते मात्र नसतात. तुम्ही तुमच्या जागृत मनाचे गुलाम होऊ नका. तुमच्या जागृत मनावर तुमचे नियंत्रण न राहिल्यास ते तुम्हाला नेहमीच वाईटापासून आणखी वाईट मार्गावर नेतं. म्हणून आपल्याला आपलं अर्धजागृत मन हे नेहमी जागृत स्थितीत त्यांनी ठेवायला सांगितलंय आणि त्याच्यासाठी ध्यान हा एक सर्वोत्तम मार्ग आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आतापासून हे लक्षात ठेवा, तुमचं अर्धजागृत मन हेच तुमचे खरे स्वरूप आहे. म्हणून तुमच्या जागृत मनाला कधीच तुमचा मालक बनवू देऊ नका. स्वतःचे मालक बना. म्हणजे आपल्या शरीरावर, या भौतिक शरीरावर आत्म्याचा कंट्रोल असला पाहिजे, ना की भौतिक मनाचा. आपल्या आत्म्याचा कंट्रोल जेव्हा या शरीरावर येईल तेव्हा आपला आत्म्याचा विकास व्हायला सुरुवात होईल असं या ठिकाणी सांगितलंय. आपण एक पुढचा मुद्दा घेणार आहोत आणि इथेच थांबणार आहोत. पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि मला असं वाटतं की याच्यातला कुठलाही पॉईंट हा गाळला नाही गेला पाहिजे आणि तो तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे आणि म्हणून मी हा पूर्ण मुद्दा तुम्हाला वाचून दाखवणार आहे की जेणेकरून कुठलाही मुद्दा हा सुटू नये. पूर्वजन्माची, आणि नीट ऐकायचं आहे मित्रांनो,
याच्यामध्ये खूप छान गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. खूप ज्ञान जे आपल्याला ह्या पृथ्वी तलावर उपयोगास येणार आहे असं ज्ञान या ठिकाणी दिलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे हा मुद्दा मनापासून समजून घ्या. पूर्वजन्माची स्मृती प्रकट का केली जात नाही? पृथ्वीवरील लोक जीवात्म्यांच्या जगतातील आणि पूर्वीच्या जन्मांच्या साऱ्या मधुर स्मृती विसरतात. आपल्या आधीच्या आयुष्यामध्ये अनुभव घेण्यासाठी, स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी आपण पृथ्वीवर अनेक वेळा जन्म घेतलेला आहे, जेणेकरून आपण अधिकाधिक उच्च स्तरावर जाऊ. जर पृथ्वीवरच्या आपल्या पूर्वीच्या सर्व जन्मांची आठवण आपल्याला राहिली तर जास्त ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल का? अनेक जण होय म्हणतील, पण आम्ही म्हणतो नाही. कारण असं आहे, जर तुम्हाला आधीच्या जन्मांची आठवण राहिली तर तुम्ही त्याच चुका पुन्हा कराल का? कधीच नाही. म्हणूनच तुमच्या चुका सुधारून, तुमच्या समस्या सोडवून आणि तुमच्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही तुमचा आत्मा शुद्ध करता. चुकांशिवाय, समस्यांशिवाय आणि वेदनांशिवाय तुम्ही चांगलं आणि वाईट यातला फरक कधीच समजू शकणार नाही. जर तुम्हाला हे समजणार नसेल तर मग आयुष्याचा उपयोगच काय? जीवात्म्यांच्या जगातील आणि पूर्वजन्मांच्या स्मृती जर कायम राहिल्या तर तुम्ही एखाद्या यंत्राप्रमाणे आपलं जीवन जगाल. तुमच्या कसोट्यांना, प्रशिक्षणाला आणि कर्माला तुमचा प्रतिसाद नैसर्गिक असणार नाही. तुमच्या निवडीचे पर्याय हिशेबी आणि बेतलेले असतील. ते तुमच्या अस्तित्वाच्या अंतरपरिस्थितीचा परिणाम असणार नाहीत. पृथ्वीवर प्रत्येक जण सुखाच्या मागे धावत असतात, पण खरं सुख म्हणजे काय हे त्यांना माहीत असतं का? नाही. पृथ्वीवरच्या लोकांना असं वाटतं की सुख म्हणजे भरपूर पैसे, आराम, चैन, मजा आणि कीर्ती. माफ करा, पण आम्ही हे सांगू इच्छितो की ह्या गोष्टींमुळे खरं सुख मिळत नाही. खरं सुख मिळतं ते खऱ्या प्रेमामुळे, निसर्गाच्या सौंदर्यातून, खऱ्या हास्यातून आणि स्मितातून. काही लोक जबरदस्तीने हसतात, त्यातून नव्हे. इतरांना निस्वार्थ भावनेने मदत करण्यातून आणि उच्च स्तर गाठण्यासाठी तुमचा आत्मा शुद्ध करण्याच्या प्रयत्नातूनच. चुका करून आणि त्या समजून घेऊन तुम्ही तुमचा आत्मा शुद्ध कराल आणि अधिक वरचा स्तर गाठाल. तुम्ही तुमच्या चुका कशा दुरुस्त करता, तुमच्या समस्या कशा सोडवता आणि अडचणींना कसे तोंड देता यावरही ते अवलंबून आहे. या सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करणे, तुमच्या समस्या सोडवणे आणि अडचणींना तोंड देणे ह्या गोष्टी सरळ मार्गाने आणि देवाच्या भल्या मार्गाने करता की वाईट किंवा दुष्ट मार्गाने करता यावर ते अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादी चूक केलीत आणि तुम्ही चुकलात हे तुम्हाला समजलं तर तुम्ही ती चूक दुरुस्त करायला हवी. पृथ्वीवर तुम्हाला पाठवलं जातं ते अनुभव घेण्यासाठी, स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी आणि आपला आत्मा शुद्ध करून घेण्यासाठी. हे तुम्हाला आणखी वरच्या स्तरावर घेऊन जाईल. म्हणूनच तुम्ही आयुष्यात समस्यांना, अडचणींना आणि अन्यायाला तोंड द्यायला हवं. इथे ह्या जीवात्म्यांच्या जगात आम्हाला सारं काही आठवत असतं. आमच्या स्मृती तुमच्यासारख्या पुसून टाकल्या जात नाही. त्यामुळे आमची प्रगती अतिशय सावकाश होते. तुमचा पृथ्वीवरील जन्म वेगाने प्रगती होण्यासाठी झालेला आहे, पण तुमच्यापैकी बहुतेक जण आणखी खाली जात आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की जीवात्म्यांच्या जगातील खऱ्या घराची आठवण तुम्हाला का राहत नाही? जर तुम्हाला जीवात्म्यांच्या जगाची आठवण राहिली तर तुम्हा सज्जन लोकांना पृथ्वीवर राहण्याची घृणा वाटेल. पण
वाईट आणि दुष्ट आत्मे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हे लोक कसे होते हे दुर्दैवाने विसरलेले आहे. पहिलं जे दुसरं तिसरं लोक जे आहेत ते विसरून गेलेलं आहे. अनेकदा निर्दोष असूनही ज्यावेळी तुम्हाला अपराधी समजले जाते त्यावेळी तुमचा देवावरचा विश्वास डगमगतो. अशावेळी तुम्ही विचार करीत असाल, हे खरं आहे का? देव खरंच आहे का? जर असलाच तर तो कधी स्वतःला प्रकट का करीत नाही? त्याने इतका वेळा माझ्यावर अन्याय कसा होऊ दिला? मला जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो कुठेच सापडत नाही. जगात न्याय का नाही? जर ईश्वर एवढा चांगला, दयाळू आणि न्यायी असेल तर दुष्ट लोकांना वर का येऊ देतो? दुष्ट लोक यशस्वी होतात आणि सज्जन लोकांना त्रास होतो असं का? तुम्ही हे प्रश्न कधी स्वतःला विचारले आहेत का? त्याची काही उत्तरं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. देव खरोखरच आहे का? अर्थातच देव आहे, अन्यथा तुम्हाला कोणी निर्माण केलंय? पृथ्वीला कोणी निर्माण केलंय? झाडी, फुली, फळे, समुद्र, नद्या आणि डोंगर हे कोणी निर्माण केले? दुष्ट आत्म्यांना काही रहस्यमय मार्गाने न्याय कोण देतो? तुम्हाला प्रेम भावना कोणी दिलेल्या आहेत? कोणाच्या दयेमुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या जवळ आहात? ह्या सगळ्या गोष्टी देव नसत्या तर कोणी केल्या असत्या? तुम्ही निष्पाप होतात आणि तरीही तुम्ही दोषी असल्याचं सिद्ध झालं. म्हणजे समजा तुम्ही एखादं कुठलंही वाईट कृत्य केलेलं नाही तरी त्याचा दोषारोपण तुमच्यावर करण्यात आलं आहे, तुमच्यावर ते सिद्ध झालेलं आहे. तर अशा वेळी देव कुठे होता? हे सारे प्रश्न आणि ह्याची अनेक उत्तरं आहेत. त्यापैकी एखादं तुम्हाला त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत की तुम्ही निर्दोष असताना जेव्हा तुम्हाला शिक्षा केली जाते तर त्याची कारणं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. पहिलं, तुम्ही कधीही कुणालाही अपाय केलेला नाही किंवा दुखावलेलं नाही याची तुम्हाला खात्री आहे का? कदाचित त्याबद्दल तुम्हाला शिक्षा होत असेल. दुसरं, तुमच्या आधीच्या जन्मामध्ये कदाचित तुम्ही कोणाला तरी निराश केलेलं असेल किंवा तुम्ही पाप केलेलं असेल तर तो त्याचा परिणामही असू शकतो. तुम्हाला साहजिकच आणखी वर जावं असं वाटत असणार. मग नीट विचार करून पहा. समस्यांना तोंड दिल्याशिवाय तुम्ही असं करू शकाल का? पुढचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही धार्मिक आणि चांगला आत्मा आहात तर तुम्ही कधी स्वतःचं विश्लेषण केलेलं आहे का? तुम्ही जे जे केलंय ते निस्वार्थ भावनेनं आणि योग्य ते तसेच कसल्याही दंभाशिवाय किंवा अप्रामाणिकपणाशिवाय आणि कोणताही स्वार्थी हेतू न बाळगता केलेलं आहे का? तुम्ही एखादी चांगली गोष्ट एखाद्या स्वार्थी विचारानं केलेली आहे का? तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल असा विचार करून किंवा तुमची सर्व पापे माफ होतील म्हणून केलेली आहे का? अशी चांगली कृत्य ही चांगली कृत्य नव्हेत. तुम्ही फक्त जगाला आणि स्वतःला फसवताय. पृथ्वीवरची माणसं नेहमी स्वतःला फसवत असतात आणि देवालाही फसवण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही पाप करताय असं तुम्हाला वाटतं का? अर्थातच तुम्ही पाप करताय. पृथ्वीवरच्या लोकांना पैसा फार मौल्यवान वाटतो. कशाचाही अतिरेक असणं चांगलं नाही. तुम्हाला हेही माहीत आहे की पैसा हे सगळ्या दुष्ट गोष्टींचं मूळ आहे. पैशानं माणूस आंधळा होतो. तुमच्या कानांना गरिबांची विनंती ऐकू येईनाशी होते आणि तुमचं हृदय दगडासारखं घट्ट होतं. तुम्ही दयाळूपणा, इमानदारी आणि प्रेम आणि कुटुंबातल्या आणि इतर लोकांबाबत असलेली आपली कर्तव्य विसरता. पुढचं, तुम्ही कधी कोणाला तरी समजून घेण्यात चूक केलेली आहे का? किंवा एखाद्याला चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे का ज्यामुळे हे उद्भवलेलं असेल? आपण खूप प्रसिद्ध
आणि लोकप्रिय व्हावं असं तुम्हाला कधी वाटलेलं आहे का? आणि त्या इच्छेतून, महत्त्वाकांक्षेतून तुम्ही कधी कुणाला दुखावलेलं किंवा चुकीच्या मार्गाने नेलेलं आहे का? पुढचा मुद्दा दिलाय, तुम्ही कधी आपल्या स्वार्थी हेतूंसाठी कोणाला तरी प्रत्यक्षपणे नाही तरी अप्रत्यक्षपणे त्रास दिलेला आहे का? पुढचं, तुम्ही कधी एखाद्या दुष्ट माणसाशी चांगलं वागला आहात का? किंवा त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे का? जर तुम्ही दुष्ट माणसांशी चांगलं वागलात तर तुम्ही त्यांना दुष्टपणे वागण्यासाठी प्रोत्साहन देता आणि मग तुम्हीही त्यांच्याच वर्गात पडता. हे सारे प्रश्न त्यांनी आपल्यालाच विचारलेले आहेत की तुम्हीच त्याची उत्तरं शोधा आणि बघा की ज्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की तुम्ही जो गुन्हा केलेलाच नाही तरी त्या गुन्ह्याची तुम्हाला शिक्षा का भोगावी लागते, त्याची कारणं या ठिकाणी त्यांनी अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं आहे, स्वतःचे विश्लेषण करा. हे प्रश्न स्वतःला विचारा आणि आम्हाला खात्री आहे की त्यातला एखादा तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेला आढळेल. ज्यावेळी तुम्हाला काही अडचणी येतील आणि काही समस्या उद्भवतील तेव्हा हेच प्रश्न विचारून पहा. तुम्ही हे समजून घ्यावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही पृथ्वीवर आहात आणि अनुभव घेण्यासाठी पृथ्वी ही तुमच्या आत्म्याची प्रशिक्षण संस्था आहे. उच्चतर लोकांमध्ये चिरंतन सुखाकडे जाण्याची ही एक पायरी आहे. तुमच्या कर्माची परतफेड सुलभ रीतीने करण्याची, चांगली कृत्य करण्याची, इतरांना निस्वार्थ भावनेनं मदत करण्याची व तुमच्या प्रियजनांना मदत करण्याची ती तुम्हाला एक संधी आहे. मग तुम्ही कसली अपेक्षा कराल? विनासंकट प्रवास, काटे नसलेल्या गुलाबांची शय्या, तुम्ही तुमच्या दुष्ट जगापासून कसली अपेक्षा करू शकता? ओसंडून वाहणारा चांगुलपणा? तुम्ही तुमच्या समस्यांना धैर्यानं आणि हसतमुखानं तोंड द्यायला हवं. तुम्ही दुष्टांचा सामना करायला हवा. तुम्ही तुमचा आत्मा शुद्ध करायला हवा. म्हणूनच सध्या तुम्ही पृथ्वीवर आहात. नेहमी हे लक्षात ठेवा आणि शौर्याने, धैर्याने आणि सुज्ञपणाने वागा. आज तुम्हाला असं वाटेल की देव अन्याय करतोय, पण एक दिवस तुम्हाला समजून येईल की सर्व शक्तिमान ईश्वरानं जे केलं ते अगदी योग्य होतं. ते तुमच्या व तुमच्या प्रियजनांसाठी सर्वश्रेष्ठ होतं. ह्यात काही चूक असू शकत नाही. बघा मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने मुद्देसूदपणे आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या दोघांनी केलेला आहे, जीवात्म्यांनी. आणि त्याच्याद्वारे, ह्या ज्ञानाद्वारे आपण आपल्यामध्ये परिवर्तन हे घडवायला हवंय अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यामुळे आता आपण कुठेतरी अंतर्मनात जाऊन, खोलवर जाऊन याचा विचार नक्कीच करायचा आहे मित्रांनो. तर आज आपण इथेच थांबूयात आणि ह्या पुस्तकाला तात्पुरता विराम देऊयात. पुढचं जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.